नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि परीक्षेच्या तयारीसाठी आणि परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या IMP प्रश्नांच्या संदर्भातील सराव जर तुम्हाला करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असे महत्त्वाचे IMP क्वेश्चन आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील जिल्हा बँक भरतीच्या संदर्भातील, तसेच महत्त्वपूर्ण या टाईपचे IMP क्वेश्चन्स पाहिजे असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जे काही फीज आहे ती तुम्हाला सेंड केली जाईल आणि फोनपे गुगल पे केल्यावरती तुम्हाला 5 मिनिटामध्येच त्या ठिकाणी ह्या संपूर्ण PDF त्या ठिकाणी सेंड केल्या जातील. तर आपला नंबर आहे 85 30 80 42 74. ओके. आणि आजच्या आपल्या लेक्चरला आपण कृषी क्षेत्राशी संबंधित आणि अर्थव्यवस्था म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित परीक्षेला महत्त्वपूर्ण येणारे जे प्रश्न आहेत ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर कृषी म्हटलं तर शेतीच्या संबंधीचा मुद्दा येतो. मग यामध्ये आपण हे महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न म्हणजेच MCQ क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. प्रत्येकाने व्यवस्थित संकल्पना समजून घ्यायची आहे. खालीलपैकी इथे त्यांनी विचारलेले आहे आपल्याला की जे खरीप पीक आहे, बरोबर, खालीलपैकी कोणते खरीप पीक नाही असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर याचं उत्तर आहे गहू. आणि ते स्पष्टीकरणही दिलेलं आहे. तर खरीप पिके पावसाळ्यात, बरोबर, घेतली जातात. तर गहू हे पीक जे आहे, गहू हे रब्बी पीक आहे. काय आहे? रब्बी पीक आहे. कधी कधी तुम्हाला पर्यायमध्ये विचारलं जातील, लक्षात असू द्या. म्हणून इथे स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. पहिला प्रश्न क्लिअर. दुसरा, गुळ, खांडसरी आणि गुळ यांचा मुख्य स्रोत काय आहे? आता मुख्य स्रोत म्हणजे काय असतं इकडे लक्ष द्या. आता जे गुळ आहे, खांडसरी आहे, यांचं उत्पादन करण्यासाठी, बरोबर की नाही, उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल काय आहे रे? तर गुळ आहे, बरोबर. आता इकडे लक्ष द्या. जो गुळ आहे त्या गुळाचं उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल काय असणार आहे आपल्याला? तर काय लागेल? ऊस लागेल, बरोबर की नाही. म्हणून गुळ, खांडसरी यांचा मुख्य स्रोत काय आहे? तर ऊस आहे. चला, हे 2 प्रश्न क्लिअर झाले. तिसरा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त डाळीचे उत्पादन कोणते राज्य करते असं म्हटलेलं आहे? तर खालील तुम्हाला 4 राज्यांची नावं दिलेली आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान. तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे, मिश्र शेती याचा अर्थ काय होतो? खूप महत्त्वाचे बेसिक प्रश्न आहेत की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचारले जातात. एक मार्क आपल्याला महत्त्वाचा असतो. मिश्र शेती म्हणजे काय असेल? तर पिकांची लागवड आणि जनावरांचे संगोपन एकत्रितपणे करणे, याला आपण काय म्हणणार? मिश्र शेती असे म्हणणार. मग याचा पर्याय उत्तर आहे या ठिकाणी क. प्रश्न क्रमांक 5, टेरेस शेती सामान्यतः कोणत्या प्रकारच्या प्रदेशात केली जाते? टेरेसची जी शेती आहे ती शेती सामान्यतः कोणत्या प्रकारच्या प्रदेशामध्ये केली जाते? तर टेकड्यांचा उतारावरचा जो भाग असतो, बरोबर. म्हणून टेकड्यांमध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत की ज्या शेतीसाठी सपाट जमिनी तयार करतात आणि तिथे जमिनीची धूप होऊ नये. तर बघा, या ठिकाणी अशा पद्धतीचे डोंगर असतात. त्या डोंगरामध्ये बघा असे चर खणलेले असतात, बरोबर. यामध्ये जी शेती केली जाते
ओके, समजला पॉइंट. चला पुढे. खालीलपैकी कोणते शाश्वत शेतीचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय केवळ अल्पकालीन नफ्यावर लक्ष केंद्रित करणे. खालीलपैकी कोणते कृषी आधारित उद्योगाचे उदाहरण आहे? तर साखर उद्योग, कारण कृषीच्या संदर्भातील म्हटलेलं आहे, बरोबर की नाही. आणि बाकीचे पर्याय जर तुम्ही पाहिले तर बाकीचे पर्याय कसे आहेत या ठिकाणी? बाकीचे पर्याय कसे आहेत? सिमेंट उद्योग, स्टील उद्योग, ऑटोमोबाईल्स उद्योग. पण आपल्याला काय विचारलं आहे? कृषी आधारित, बरोबर की नाही. काय विचारलं आहे? कृषी आधारित. म्हणून पर्याय पण नीट बघत चला. पुढे. खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे? बघा आता वरतीच आपण पाहिलं होतं रब्बी पीक. आता इथे रब्बी पीक काय आहे? गहू, बरोबर की नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. आंध्र प्रदेशातील खालीलपैकी कोणता जिल्हा मिरचीचे प्रमुख उत्पादन करणारा जिल्हा आहे? आता इथे त्यांनी काय म्हटलंय? आंध्र प्रदेशामधील कोणता जिल्हा असं विचारलेलं आहे. आणि उत्पादन काय विचारलं आहे? तर मिरचीचे उत्पादन करणारा प्रमुख जिल्हा कोणता आहे? तरी ते याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके, कृष्णा, गुंटूर आणि पश्चिम गोदावरी. फुलशेती म्हणजे काय? आता फुलशेती म्हणजे की जिथं फुले आणि शोभेच्या वस्तूची काय केली जाते? लागवड आणि विक्री केली जाते. त्यांना आपण काय म्हणतो? फुलशेती असे म्हणतो. चला पुढचा प्रश्न घ्या. आता पुढील काही महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिलं, खालीलपैकी कोणता पिकाला काळी सोने म्हणून ओळखले जाते? तर पर्याय दिलेले आहेत. तर कापूस हे त्याचं उत्तर आहे बी. हरित क्रांतीचा संबंध प्रामुख्याने कोणत्या पिकाशी आहे? तर हरित क्रांतीचा संबंध प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या पिकाशी आहे, म्हणजे पर्याय नंबर ए. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे? तर इकडे लक्ष द्या. जमीन आहे, या जमिनीची आपल्याला जी सुपीकता आहे ती टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला रासायनिक खतांचा वापर काय करावा लागेल? करावा लागेल का वापर? तर नाही, म्हणजे हे पण नाही बसवत आहे. तर सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला करावा लागेल. जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर सेंद्रिय खत वापरावे लागतील, कारण रासायनिक खत वापरले तर जमीन काय होईल? नापीक होईल, सुपीक होणार नाही, बरोबर की नाही. मग आपल्याला काय सांगितलंय? जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचं आहे? तर सेंद्रिय खतांचा वापर करणं महत्वाचं आहे आणि सतत पिकांची अदलाबदल करणं आवश्यक आहे. म्हणजे इथे काय होणं आवश्यक आहे? सेंद्रिय खतांचा वापर, आणि जी काही पिकं घेणार आहेत त्या पिकांमध्ये आलटून पालटून पिकं वेगवेगळी घेतली गेली पाहिजे. कारण एकच पीक जर आपण सतत घेतत राहिलो तर त्यामध्ये जमिनीवरती सुद्धा नापिकता निर्माण होताना आपल्याला दिसते. म्हणून त्याच्यामध्ये सुपीकता येण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आणि सतत पिकांची अदलाबदल करणं आवश्यक आहे. पण आता पर्यायामध्ये उत्तर तर आपल्याला देणं गरजेचंच आहे की नाही. पर्यायामध्ये काय म्हटलेलं आपल्याला? बी आणि सी दोन्ही पण. म्हणून आपला पर्याय नंबर काय असेल? तर डी. पर्याय नंबर काय असणार आपला? डी. पुढे. भारतात शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण काय आहे? आता इथे पर्याय दिलेले आहे तुम्हाला. नापीक, कर्जाचा डोंगर, नैसर्गिक आपत्ती. ओके, तरी ते म्हटलेलं आहे वरीलपैकी सर्व. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. पॉलीहाऊस शेतीचा उद्देश काय आहे? तर पॉलीहाऊस शेतीचा उद्देश या ठिकाणी कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन, नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण आणि पिकांची गुणवत्ता वाढवणं. पण आता आपल्याला डी मध्ये म्हटलेलं आहे की वरीलपैकी सर्व. शेती हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो रे? तर प्राथमिक हे त्याचं उत्तर आहे. कीटकनाशके वापरताना कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे? तर कीटकनाशके वापरताना यामध्ये योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करणे, कीटकनाशके वापरताना संरक्षणात्मक कपडे घालणे,
आणि कीटकनाशके वापरल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे. मग इथे आपल्याला पर्याय दिलेला आहे डी, वरीलपैकी सर्व, हे त्याचं उत्तर आहे. शेतीमधील औद्योगिकरण म्हणजे काय? तर शेतीमधलं औद्योगिकरण म्हणजे शेती आधुनिक तंत्राचा वापर करणं, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्राचा वापर करणं, शेतीत नवनवीन प्रक्रिया वापर करणं. पण आता हे तीनही पर्यायांचं उत्तर आहे, म्हणून आपल्याला डी पर्यायामध्ये काय म्हटलंय, वरीलपैकी सर्व, हे डी पर्याय त्याचं उत्तर आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता केली गेलेली शेती, फक्त नैसर्गिक खतांचा वापर करणं, कीटकनाशकांचा वापर न करणे, आणि सगळ्यात महत्वाचं, आता हे तीनही पर्याय उत्तर आपले काय आहे, करेक्ट आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे, वरीलपैकी सर्व, डी नंबरचा पर्याय. शेतीमधील हवामान बदल याचा परिणाम काय होतो? तर बघा, पिकांच्या उत्पादनामध्ये घट, पाण्याची उपलब्धता कमी होणे आणि नैसर्गिक आपत्ती वाढवणे. आता हे तीनही पर्याय काय आहे, बरोबर आहे. पण आता आपल्याला वरीलपैकी सर्व, म्हणून प्रश्न क्रमांक जो 10 आहे त्याचं उत्तर डी आहे. ओके, चला आता अर्थशास्त्रावरती आधारित काही महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. खालीलपैकी कोणती आर्थिक प्रणाली आहे की जिथे सरकार आणि खाजगी क्षेत्र दोनही महत्वपूर्ण भूमिका बजावतात? ओके, तर याचं उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था. टंचाई म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे वस्तू आणि सेवांची मागणी त्यांच्या पुरवठ्यापेक्षा कशी असते, जास्त असते, म्हणून हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ. सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ज्याला आपण जीडीपी म्हणतो, याचं पर्याय उत्तर आहे अ. एक विशिष्ट कालावधीत देशाच्या सीमांत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य म्हणजे काय? सकल राष्ट्रीय उत्पन्न. ओके, प्रश्न क्रमांक 3 समजला. प्रश्न क्रमांक 4, अर्थव्यवस्था म्हणजे काय? पर्याय उत्तर आहे ब, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि वापर. मागणी म्हणजे डिमांड. ओके, तर मागणी म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवा खरेदी करण्याच्या इच्छा आणि क्षमता, म्हणून पर्याय नंबर ब. आता ही सतत तुमच्या कानावर पडणं गरजेचे आहे. बेसिक क्वेश्चन जरी असले तरी आपले परीक्षेला पर्यायामध्ये आपलं कन्फ्यूज होत असतं, बरोबर की नाही? त्यामुळे व्यवस्थित प्रश्नांकडे नीट लक्ष द्या. पुरवठा म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवांची विक्री करण्याची इच्छा आणि क्षमता म्हणजे काय? पुरवठा होय, म्हणून पर्याय नंबर क. महागाई म्हणजे काय? तर यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये काय होणे रे, वाढ होणे, बरोबर की नाही? कारण किंमत वाढली तर आपण काय म्हणतो, महागाई वाढली, बरोबर ना? मग यामध्ये वस्तू आणि सेवा ज्या असणार आहे त्यांच्या किमतीत वाढ झाली म्हणजेच महागाई झाली, पर्याय नंबर ब. 8 नंबरचा क्वेश्चन, बेरोजगारी म्हणजे काय? तर लोकांना काम करण्याची इच्छा असणे परंतु त्यांना काम मिळत नाही, त्याला आपण काय म्हणतो, बेरोजगारी. बघा, आपल्याकडे भरपूर बेरोजगारीच्या समस्या आहेतच. लोकांना काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळतंय का, नाही, म्हणजे ते कशात येणार, बेरोजगारीमध्ये येणार, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ब. क्रेडिट म्हणजे काय? तर पैसे घेणे, बरोबर की नाही, पैसे घेणे. भांडवल म्हणजे काय? तर पैसे, बघा आता पर्यायामध्ये नीट लक्ष द्या रे, फक्त पैसे, फक्त जमीन, फक्त उपकरणे आणि यंत्रसामुग्री. पैसे, जमीन, उपकरणं आणि यंत्रसामुग्री यांचा समावेश असलेले उत्पादन घटक म्हणजेच काय, भांडवल, बरोबर की नाही? समजा आता आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायासाठी आपल्याला काय लागेल, जमीन लागेल, पैसे पण लागतील, बरोबर. आणि आपली औद्योगिक इंडस्ट्री असेल तर आपल्याला यंत्रसामुग्री लागतील आणि काही महत्वाची उपकरणं लागतील. म्हणजे हे काय केलं आपण, आपल्या व्यवसायासाठी इन्व्हेस्ट केली ना, बरोबर की नाही? मग हे आपलं काय झालं, आपल्या व्यवसायाचं कॅपिटल झालं, म्हणून पर्याय नंबर ड हे त्याचं उत्तर आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? चला पुढील प्रश्न बघूया आपण आता. काही बँकांशी संबंधित महत्वाचे प्रश्न आहेत. भारतातील पहिली बँक कोणती? तर इथे बँक ऑफ हिंदुस्तान, पर्याय नंबर अ. आरबीआयचे पूर्ण रूप काय आहे? आरबीआयचं पूर्ण स्वरूप काय आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पर्याय नंबर अ. एटीएमचा अर्थ काय होतो? ऑटोमॅटिक ट्रेलर मशीन. पर्याय नंबर ब. NEFT. आता हे फुल फॉर्म खूप इम्पॉर्टन्स आहे, 100ला परीक्षेच्या बाबतीमध्ये सांगतोय. त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच. पुढे NFT म्हणजे काय? तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. RTGS चा अर्थ काय होतो? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. त्यानंतर KYC म्हणजे नॉन युअर कस्टमर. PPF म्हणजे काय? प्रोव्हिडंट फंडच्या संदर्भातलं आहे की नाही? मग पब्लिक प्रोव्हिडंट फंड. आलं लक्षात? हे त्याचं उत्तर. IMPS म्हणजे काय? इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस. CIBIL म्हणजे काय? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. त्यानंतर चेक मधून पैसे काढण्यासाठी किती दिवसाचा कालावधी वैधता असते? तर 3 महिने. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरला अर्थशास्त्राशी संबंधित, कृषी क्षेत्राशी संबंधित आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना या टाईपमध्ये महत्त्वाचे बेसिक सराव प्रश्न पाहिजे असतील तर 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती व्हॉट्सअप करा, कुणीही कॉल करणार नाही. ओके. जे काय फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सेंड केलं जाईल आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटामध्ये तुमच्याच व्हॉट्सअपला या PDF सेक्शन नोट्स, त्या ठिकाणी जे मागील सराव परीक्षाच्या संदर्भातील प्रश्नपत्रिका असतील त्या तुम्हाला सेंड केल्या जातील.